सोडून दिला गंगेच्या पाण्याला वाहत वाहत गेला बाळ गंगेच्या पाण्याला संभाळ केला त्याचा र बाबा आदरच कोळ्याना शिकवली विद्या त्याला र बाबा दुर्वास मुनीना विदासाठी उभा राहिलाय कौरव बाजून अकामायवाचा बिरदेवाचा वरदस्य आमच्या शिरावर ताप मराठी मड्या तुझ्या आता ढोलावर सुंबयरान मांडल गा सुंबरान मांडल मी राहिल्या जाग्याला गा उभा राहिल्या जाग्याला वंदी तोही पुण्याला गा वंदी तोही पुण्याला माझ्या भूमीला गवडवाडी गावाला
तुझ्या राजधानीला तुझ्या राजवाड्याला लहानाचा मोठा लागलो वाढायला. मग काय म्हणणं दादा तुझं सांग तरी मला. मी आलो खेळकर वयाला त्या वेळेला. काय पाहिजे दादा खेळ तुला खेळायला सांग तरी मला. म्हणून सिन्हा दादानं मागाव दरम्यान नाही द्यावा. आपल्या दादाचा हट्ट पुरवण्यासाठी अक्का मायवाने विचार केला वाणीच्या दादाला काशीन देवाला. तुझ्यासारख्या दादाला वाणीच्या बंधूला दादा खेळ देते तुला काहीतरी खेळायला काय पाहिजे सांग मला. सोन्याचा दांडुगा रुपयाचा चेंडुगा करंडा माझा मुलुका रे करंडा माझा मुलुका. माझ्या नाही कळणार माझ्या नाही येणार. खेळ माझ्या वाड्याला खेळ माझ्या वाड्याला. अक्कायाचं ऐकून अक्कायाचं ऐकून खेड्या माझा बिरा बघा नवऱ्या माझा बिराबा. राज तुझ्या वाड्याला राज तुझ्या वाड्याला. अक्का ग मी बिया खेडीन ग अक्का ग मी बिया खेडीन ग. ओ, अक्का काय झालं दादा. तुझ्या राजधानीला त्या वेळेला खेळ खेळी नका तुझ्या वाड्याला. भिऊ नको जीवाला हाय अक्का तुझ्या पाठीला. माझ्या पाठीला तुकडं खायला आणि खेळ मागायला. अगं अक्का तसं का म्हणणार. दादा ओ खेळ देते तुला खेळायला पण खेळला पाहिजे माझ्या वाड्याला. माझा करंडा मुलुका सैला भाषा नाही कळणार भाषा नाही देवा येणार. बोलत होते काशीलिंग देवाला. दादा वाणीच्या तुझ्यासारख्या दादाला लाडक्या बंधूला खेळ देते दादा तुला खेळायला. सोन्याचा दांडू रुपयाचा दादा चेंडू. अक्का ओ सोनं लय महाग झालं एवढा भारी नको मला साधा चेंडू दे. अरे माझं म्हणणं आहे
माझा माझा चिंडू देऊन टाका. अरे बाबा तुझा चिंडू इकडे आला नाही, कसा चुकून आलाय? चिंडू आलाय म्हणून सिना तर मी आलोय बाबा. काय गाव आमच्या जवळ तुझा चिंडू? अरे भगवंताची चोरी कोणी करू नये. आणि चोरांकी जर चालते, चोराने केली तर ती देऊळ सोडून बाहेर जात नसतोय. आणि त्याला निम्म देते निम्म बहीण येते. म्हणून सिना विचार केला भगवंतानं मनात हेनाला. 350 मुलं बोलत होती माझ्या भगवंताला. चिंडू नाही पचायचा, बाबांनो अंगी नाही लागायचा. माझा मला परत दिला पाहिजे बाबा. म्हणून सिना विचार करून लागली होती सांगायला. पोरं बोलत होती एकामेकाला चिंडू मायवाचा दादाचा नाही पचायचा आपल्याला. देऊन टाकूया ज्याचा त्याला. ए बाबा ओ. धर तुझा चिंडू आल्या वाटत माघारी जा बर का. अक्का तुझी दैव काळ, अक्का तुझी दै अक्का. मी म्हणतोय तुम्हाला माहित नाही काय की? मला माहित कसे नाही. अक्का लय वंगाळ आहे तुझा चिंडू घेऊन तुझ्या घरला जा. भगवंताला गरज खास खेळायची. अरे खेळात घ्यावा, मला खेळायला आलो खेळाच्या नादानं या ठिकाण्याला. मायवाचा दादा असायला राहिलो गड्यानो तुमच्या गावाला. अरे बाबा तुला खेळात सुद्धा घेतला असतं पण आमच्याकडे जागा शिल्लक नाही. पोरं माफिक झाल्या जा घरला. अन पोऱ्या झाली मापिक जागावाला गचिलक. पोऱ्या झाली मापिक जागावाला गचिलक. काही याला करावं, काही गायाला करावं. देव माझा बोलीत, देव गा माझा या सांगित. काही बी गाड्या करावं, खेळावयाला या घेवावं. काही बी गाड्या करावं, खेळावयाला या घेवावं. भगवानाच्या चरणीनं भंडावऱ्याच्या या स्वराला मावा त्याला सोडली, मावा त्याला या सोडली. हो, लहान मुलांची ना बुद्ध्या सुचली असायला. घेऊया खेळात जरा थोडं त्याला. आपल्यातच एखादा असता तर नको म्हणलं असतो का. खेळाची गरज होती भगवंताला म्हणल्याबरोबर पोरं बोलत होती गुरुदेवाला. बाबा आहा. आमच्या जोड्या लागल्या त्या जागा नाही शिल्लक तुला होऊ लागेल. मात्र तू कोणत्या झेलत्या डावाला बाबा हो. अरे एखाद तरी मला जोडीला लंगड पांदळ एखादा आंधळ. ह्या माग आहे बघ तुझ्या मापाचा असलं तर न्याचा. त्याच्या चेंडूवर मी गेलो कावा दाराला उचित राही गई. उडी मारून धरल बाबा. बाबा हो. कशाच उडी मारतय मला. एका बाजूला मी एकटा होतो एकटा होणार आणि जाणार जलत्या डावाला घेऊ नका तू. होय होय. विचार केला भगवंताला खास गरज होती खेळायची. 350 मुले झाले बाबा वरल्या डावाला. देव एकटा झाला झेलत्या डावाला. अरे काय झालं खेळाच्या ठिकाण्याला? अरे उन्हाच्या कारात ढोऱ्या उन्हाच्या कारात. दोपारा पाऱ्यात ग दोपारा पाऱ्यात. अरे केल्या या देवानं माझ्या नावाच्या हरीनं.
देव माझा बोलित देव माझा सांगित डाऊ माझा देव हवा डाऊ ग माझा देव हवा डाऊ माझा देव हवा डाऊ ग माझा देव हवा साडेतीनशे बाळगा साडेतीनशे ताली गा काच माझ्या लिंगाला काच माझ्या लिंगाला बोला याला लागल्या सांगा याला लागल्या सकाळचा दिवस आहे दुपारीला गेला या दिवस आहे काल झाला या उन्हाकार झाला या काला लागली जीवाला हागा भूक लागली पोटाला हागा काला लागली जीवाला हागा भूक लागली पोटाला हागा ओ, बाबा काय झालं सकाळचा दिवस दुपारीला गेला या उन्हाचा कार झाला या मग काय करूया माझं म्हणणं आहे तुझा डाव आम्ही उद्या ज्याला देऊ आम्हाला भूक लागल्या पोटाला इदूर पात्र खेळताना कळलं नाही का डाव खावा द्यायचा तसं नाही बाबा बरं आम्हाला भूक लागल्या जरी भूक लागली तरी चालेल माझा डाव द्या आणि मग तुम्ही जेवायला जावा नाही देत काय करणार आहेस मार खाचाला अंग भरून मार खचाल होय होय अरे बाबा आहा, मार देणारा सुद्धा मार खाणारा लागतो खाणारा लागतो खरं ते सोचलं पाहिजे सोसलं पाहिजे विचार केला होता मनात हे नाला त्या वक्ताला 350 मुलाला देव बिरप्पा लागला होता बोलायला सकाळचा दिवस गेला दुपारीला ताण लागली जीवाला भूक लागली माझ्या पोटाला ए पोरांनो व की एकटाय काय करतोय आपणाला काय करताय आपण आता असं करूया रस्ता दिसेल तिकडे पळ काढूया म्हणून सिना मुलाने विचार केला मनात हे नाला गायाचं शेपट धरून सिना 350 मुलं लागली होती रस्ता दिसेल त्या वाटेने पळायला वडलीचा लाथा काढ वडलीचा लाथा काढ लागली तानाईला गाया लागली तानाईला गाया लागली तानाईला गाया लागली तानाईला
केला असायला. विचार केला होता मना धराला फेकून दांडू मारायचा, पोर खाली पडायचा. आणि पडलेल्या पोराचं गुडघं फुटलं, कुणाचं दात पडलं, कुणाचं अंगरक फाटलं बरं का. कुणाच्या कोपऱ्याच्या साली तर कुणाचं अंगरक फाड. असं कळ केली देवाला. पोरं निघून गेली संध्याकाळ वेळेला घरवाड्याला. बोलत होती जन्म दिल्या माय बापाला त्या वेळेला. आणि लागली ती पप्पा आणि मम्मी म्हणायला. पप्पा आणि मम्मी आत्ता आहे. पहिली होती चुकलो बाबा. काय म्हणत होती त्या वेळेला. त्याला तात्या नाना काका असलं म्हणत होती का पप्पा आणि मम्मी. तिथनं झाली की अलीकडे जरा. नालय अलीकडे. विचार केला मनाल हे नाला. होता मुलं पळत गेली घरवाड्याला. बोलत होती आपल्या आई बापाला. त्या काशीलिंगाना माळवाच्या दादाना काय केलं. बघी आमचं काय शिल्लक ठेवलंय का. कोपूर शिल्लक राहिलाय का गुडगा सळा राहिलाय. बरं जित्त तर घालवले. तुम्ही काय त्याची खोडबीड काढली होती का. आम्ही कशाला खोड काढतो या. ए मायवाचा दादा लय चांगलाय तसा ती खोड करत नाही. आणि आला तर सोडत सुद्धा नाही. खराय की असं काय आहे. म्हणून काय केलं त्या वक्ताला. मुलं बोलत होती आई बापाला. राग आला होता त्याच्या आई बापाला. वर भागायचं धान्य घालून सुद्धा मुलाचा गवली असायला. 20 रुपये किलो बाजरी आणून या मुलाशीला गाठीन का मारला का तुझ्या दादानं राग आला लय. शिव्या गाडी लागली होती करायला. आव्हान ज्या दादाला काशीलिंगाला बोट लागली मोडायला. आणि त्याला आवक लागली होती वाढायला. असं ना शिव्याला का आवक वाढती शिव्या दिली हो. बाबा हो. खरंच आहे. त्याला देवाला शिवी दिली आणि देवाला लागत नाही. विचार केला मनाल हे नाला. त्या सगळ्या सासूगऱ्याच्या सुनाने माया घरच्या लेकीने सर्व्या जमा गोळा झाल्या. पोर धरले रट्ट्याला. निघून गेले मायवाच्या वाड्याला. मायवाच्या वाड्याला दरा दरा वाडीत बाबा. ही सगळी जत्रा मिळून चिना मायवाच्या वाड्याला करण्याला चांगले मायवाच्या दादाच विचार केला होता मनाल हे नाला. सर्व गोंधळ गेला मायवाच्या वाड्याला. वर्गा धरला होता रट्याला दरा दरा वाडीत. काशीलिंगाला वाईट वांगाळ बोलीत. मायवाच्या वाड्याला दरवाजाच्या तोंडाला. विचार केला मायवानं माझी जत्रा बी लांब आहे म्हणली. तवरच काय कालवा झाला. कोण आली भक्ती बाहेरून दरवाजाच्या तोंडाला. तर काही एक सळ बोलतोय. कोण शिव्या देतोय, कोण बोट मोडतोय, कोण चांगला म्हणतोय, कोण वाईट म्हणतोय. अक्का तुझ्या दादान बघ ह्याला काय केलं या. काय केलं ह्याला. याची टोपी सळी आहे का. शर्ट चांगला आहे का. त्याचं दात उगवून नाही अजून पहिलंच. दुसरं झालंय बाबा. माझ्या एकट्या दादावर आळ घेताय. तुमची पोरं काय खोडीबिडी करतील का नाही. आमची कशाला का पोरं खोडी करते. काय आपलं म्हणल्यावर जरा लेकरू असतंय. लिकरू असतंय. आणि दुसऱ्याच म्हणल्यावर काढत. विचार केलता मला हेला मायवाला लागला होता काशीलिंगातनं काय बोलायला. देव झोपे गेला होता अक्का मायवाच्या वाड्याला. देव झोपला म्हणजे सगळं कळतंय. मी काय करतोय काय चाललंय. बाबा आपण झोपल्यावर आपली मिशन सुद्धा देव चालू ठेवतोय. असं काय आहे. तुला जरा शास्त्रातला दिसतोय तू. मग बाबा शास्त्रातला नाही मी मसरातला आहे का. विचार केला होता मला हे नाला. मायवा बोलत होती त्या बरं काय बापाला आणि 350 मुलाला. माझा दादा असा नाही करणार, असा नाही वागणार. खरंय की पोरं जित्ती तर माघारी आणली ती. वाईट वांगाळ नका बोलायला. वाणी ज्या दादाला काशीलिंगाला काशीलिंगानं शब्द ऐकला त्या वक्ताला कोणता प्रकार झाला. बैना नावे दिवाळीला. बैना नावे दिवाळीला. बैना नावे दिवाळीला.
मग काय केलंय माझ्या माणसाने तुला? अगे या पोरात मी खेळ खेळायला गेलो, तू माझा डाव दिला नाही त्याने. अरे तुला चांदी सोन्याचा दांडूस चिंडू दिलाय खेळायला. मग एकटा काय तुझ्या वाड्यात खेळणार अक्का? काय 5-50 पोरं आणून सोडतोस का राजवाड्यात? अगं काय एखादं तर जोडीला लागतोय खेळायला, खेळ कसा येईल रंगाला? म्हणून सिनावी निघून गेली घरवाड्याला. घरवाड्याला गेली असायला. एवढ्यात माया बोलतो दुर्देवाला, दादा आहा आज केले असं उद्या करशील. काय आज चुकले माझ्याकडं, उद्या भांडण आणत नाही. अरे तुला पोटाला पोट भरून मिळतोय म्हणून सीना असलं सुस्तोय. खरा एका पोटाला भाकरी मिळल्यावर भांडण आणायच काय अवघड नाही. तुला जर देवा काम लावलं तर मग काय करू अक्का सांग, काहीतरी काम लाव. तुला काम चांगलं सांगते. फक्त जनावराला ऊस तोडायचं तेवढं सांगू नकोस. हाला नदी काठाला कोकऱ्याची गोदन असायला. शनिवारी बाजार बघू का त्याला. शनिवारी बाजार बघ म्हणा, रविवारी बघ बाजार. काय करू का त्या कोकऱ्याला. अरे चारा घाल जा कोकऱ्याला, पाणी बाजा करडाला. एका असल्या मोठ्या दादाला काहीतरी हलकं काम सांग, जरा मोठं काम सांग की मला. जर तुला राहा वाटलं तर चांगला राहणार या वाटून निघून जा. एका असा नाही जाणार, माझं लगीन येऊ केलं जाईन की पुन्हा. तुझं लगीन का लगीन म्हणतोय. एका तुझ्या करडा कोकऱ्याला चारा आणून घालतो या ठिकाणीला. अरे तुला बी सांभाळून तुझी बायको कवा सांभाळू. आणि एका बायको तुला जड असेल, मला माझी मला जड नाही. खरंय बाबा.
किल तेलाची म्हटल्यावर काय बिघडतोय माग झाले भडकाव तुले भांडण पेट अरे बाबा आई बाप काय बाने बायको बाबा त्या तुळजापूरची भवानी हिडवस घेऊन जा तुळजापूरला माझी माहेरला गेल्या अरे बाबा आई बाप यार बायको बाबा काळे जायचं द्या खराय बघ बाबा आई बापाला भाकरी आहे का विचार केला होता मनाला हला नदीच्या काठाला कोकऱ्याची गोदन असायला बिनाला पाण्या वाचून मायाची करडे कोकरी लागली होती मरायला जा चारा घाल जा कोकऱ्याला पाणी पाच करडाला एका हो. मला थोडी जरा न्यारी करायला थोडी वाढ मग जातो करडाला चारा आणतो अरे एकदा काय दोनदा खागी मग अक्का मायवाच्या वाड्याला बिरुदेव काय लागला करायला दया भाताची ढ्यारी करून सिना देव निघून सिना आणि स्वतः लागला होता देवबिराप्पा जगदाळ्याच्या शारीला चारा लागला होता बघायला देव निघून सिना त्याच्यावर देव चढला असायला गेला मी अंड्यावाड्याला गेला मी अंड्यावाड्याला गेला मी अंड्यावाड्याला गेला मी अंड्यावाड्याला मेंढ्याच्या नेण्याचा मेंढ्याच्या नेण्याचा डोंगरासारखा ढिगेगा डोंगरासारखा ढिगेगा डोंगरासारखा ढिगेगा डोंगरासारखा ढिगेगा ढिगया लागला गा ढिगया लागला ढिगवरा चढला गा ढिगवरा चढला चाराया बघितला चाराया नेणीत जगदोऱ्या चारी लावला बारा पाव जमिनीला चालू गाव उडला चरदा भोंडाला गौगा डोंबिला गा हरभरा सोलवला गौगा डोंबिला गा हरभरा सोलवला जगदाळ्याच्या शारीला बारा पाव जमिनीला देवबिराप्पा चारा लागला होता बघायला उगवत्या बाजूला लेंड्याच्या ढिगाचा ढीग डोंगरासारखा लागला असायला आणि ढिगावर देव चढायला आणि असं